आतापर्यंत उठ सूट नेहा 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 करणं ना ओके होतं, पण जरा आता तिच्यापासून लांब राहा. आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे, नवरा. आता ना तू अक्षता टाकायलाच ये, म्हणजे यायलाच पाहिजे असं काही नाही हा, कारण लग्न आम्ही कसं घरगुती करतोय ना. यश, अरे कुठेस तू? केव्हापासून शोधतेय मी तुला. काही काम होतं? म्हणजे काम असेल तरच मी बोलते का तुझ्याशी? तसं नाही, तू शोधत होतीस म्हणून विचारतोय. तसाही ना तू हरवलेलाच आहेस. कायम बघावं तेव्हा स्वतःच्याच विचारात रमलेला असतोस. बाय द वे, मला ना माझी फ्रेंड भेटली होती, नताशा. ती अब्रॉडला असते आणि तिथेच तिचा बिझनेस वगैरे बघते. गेस व्हॉट, मी तिच्याबद्दल तुझ्याशी बोलत होते आणि तिने मला तिच्या मुलीबद्दल सांगितलं. ओ माय गॉड, काय क्यूट दिसतीये ती, इतकी. मला हिला भेटायचंय. कशाला भेटायचं? अरे लुक ॲट हर, सुंदर आहे ही. ओके, वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या फॅमिली मधून. इट्स अ रॉयल फॅमिली. गेस व्हॉट यश, जस्ट विचार कर, 2 रॉयल फॅमिलीज एकत्र आले, सगळीकडे हेडलाईन होईल. माय गुडनेस. आणि जर असं झालं ना तर मला खात्री आहे याचा आपल्या बिझनेसला सुद्धा खूप फायदा होईल. लग्न म्हणजे बिझनेस नाही ना काकू. मी कुठे असं म्हणते? तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तोच आहे. नाही, व्हॉट आय मीन की एकदा भेटायला काय हरकत आहे? फोटो बघून किंवा 2-4 वेळा भेटून फार फार तर ओळख होते काकू, माणूस नाही कळत. राईट, पण फ्रेंडशिप होऊ शकते. तुम्ही डेटिंगला जाऊ शकता, बोलू शकता, तुम्हाला एकमेकांच्या हॉबीज कळतील, आवडीनिवडी कळतील. फक्त आवडी निवडी जुळल्या म्हणून लग्न करायचं? मी असं कधी म्हणाले? तू म्हणाली नाहीस, पण अर्थ तर तोच आहे ना. गॉड माय गुडनेस, मला ना तुझ्याशी कसं बोलावं हेच कळत नाही आता. पण मला कळून चुकलंय. डेफिनेशन ऑफ अ लाईफ पार्टनर. रिअली? दॅट्स लव्हली. मग सांग, म्हणजे आम्हालाही कळू देत ना, काय वाटतंय तुला तुझ्या लग्नाबद्दल, तुझ्या लाईफ पार्टनर बद्दल ते. काकू मला सांग, आपण लग्न का करतो? का करतो म्हणजे आपल्याला आपलं हक्काचं कोणीतरी असावं म्हणून. इथेच आपण चुकतो. हक्क फक्त एका वस्तूवर दाखवता येतो काकू, व्यक्तीवर नाही. व्यक्तीवर फक्त प्रेम केलं जातं आणि आपण हक्काने कोणावर तरी प्रेम करू शकू म्हणून आपण लग्न करतो. ओके ओके, आता ही तुझी फिलॉसॉफी, तुझे काय जे उच्च विचार आहेत ना ते पण थोड्या वेळासाठी मान्य होईल. ओके, पण समोरची जी मुलगी आहे तिचे सुद्धा हेच विचार असले पाहिजेत ना. एक्झॅक्टली माय पॉइंट. सगळ्यात आधी तर ती तुमची चांगली मैत्रीण असायला हवी. तुमच्यामध्ये खूप चांगली मैत्री असायला हवी, आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता स्वतःशी, आणि त्याहीपेक्षा जास्त तुमच्या मैत्रीशी. आणि जेव्हा असं घडतं ना काकू, तेव्हा सगळं काही बोलून दाखवायची गरज नसते. न बोलताही त्या नात्यातली गंमत कळते. ती तुमच्यावर चिडते, रागावते, ओरडते, तिच्या मतांवर ठाम राहते. यश, 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 मी तुझ्याशी बोलतेय. यश, काय काय तू आता काय बोललास? काय चुकीचं म्हणालो मी? आधी इथे बघ. पण चूक कळल्यावर कबूलही करते, सॉरी म्हणते, आणि पुन्हा एकदा तुमची जुनी मैत्रीण होते. आय एम सॉरी. आय नो तू रागवलायस माझ्या. मी कशाला रागवेन? कारण मी तुझ्याशी खोटं बोलले. आणि हे सगळं ना एका भेटीत घडत नाही, आणि कोणी सांगितलंय म्हणून ठरवून तर नाहीच नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. नेहाने आली अजून शेफाली? तुला ना नेहाशिवाय राहवत नाही. हा, आणि जेव्हा असं घडतं ना तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार सोडून तिच्या सुखाचा विचार करावा लागतो. मला असं वाटतं की हेच ते नातं आहे जे लग्नानंतर सगळ्यांना हवं असतं.
गेली सिम्मी काकू. सवय नाही तिला अशा शब्दांची, अशा बोलण्याची. पण इफ यू डोंट माइंड, तू हे सगळं शेअर करू शकतोस, अजून कंटिन्यू करू शकतोस. माझा निर्णय ठरलाय समीर. येस यश, तुझ्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक शब्दामध्ये नेहा डोकवत होती. आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी की फायनली आज एवढ्या महिन्यानंतर गंगेत घोडं न्हालंय. आय एम सो हॅपी. सांग, कधी बोलणार आहेस नेहाशी? मी नेहाबद्दल नाही, स्वतःबद्दल बोलतो. म्हणजे मी दुबईला जातोय, कायमचा. दॅट्स माय फायनल डिसिजन. नो डिस्कशन्स, नो आर्ग्युमेंट्स. नमस्कार, येऊ का? या या, विचारताय काय? या 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 परांजपे या, बसा बसा. बरं का लेले वहिनी, हेत ना, हे आमच्या नेहाचे होणारे मिस्टर ऍडव्होकेट परांजपे. नमस्कार नमस्कार. बरं झालं हो, तुम्ही अगदी देवासारखे भेटलात तुम्ही. का, काय झालं? एक कोर्टाचं काम होतं हो, कराल ना? अहो, न करायला काय झालं? हे आपले परांजपे आहेत ना, ते आपल्या सोसायटीचे जावईच झालेत जणू. त्यामुळे ते करतीलच. तुम्ही फक्त बोला हो. हो, आमच्या यांनी फंडातून पैसे काढून गावाला टॉयलेट बांधलं. का तर आधीच चुलत्याशी भांडण आहे. गावाला गेल्यावर पंचायत नको, पण झालं सगळं उलटच हो. त्या कॉन्ट्रॅक्टरने सगळा गोंधळ केला. टॉयलेट बांधलं आमच्या अंगणात आणि दार कुठे? चुलत्याच्या कंपाऊंड कडे. पैसा आमचा, जागा आमची, आणि वापरणार कोण ते? हे न्यायाला धरून आहे का? तुम्हीच मला सांगा. आमचे हे गावी गेल्यावर खा खा खातच असतात. आणि कळलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. हो, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण कसं आहे ना, मी ज्या केसेस घेतो त्या. पण ही केस घ्याच तुम्ही आता. 10-20 कलम लावून चांगला त्यांच्यावर दावा ठोका. मी काय म्हणते लेले वहिनी, या तुम्ही निघा. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या सांग. पण मी यांना काय सांगू? मी सांगते ते सांगा. हा चला या ना, तुम्ही पण या. मी काय करते, नंतर तुमच्या घरी येते आणि तुम्हाला सगळं समजावून सांगते. तुम्हाला पण सांगे ना मी. हा येईन नक्की. काय बायका असतात ना. तुम्ही कसं काय येणं केलं? मी ते कपड्यांची खरेदी झाली ना, आता दागिन्यांचं काय करायचं त्यासाठी बोलायला परांजपे आले. आयला, ह्या परत मला बळीचा बकरा बनवतात वाटतं. वैतागच आहे राव. का हो, काय झालं? नाही, काही नाही. पैशांची काही अडचण आहे का? नाही काकू, अडचण अशी नाहीये. पण माझ्या एका क्लायंटला ना अचानक पैशांची गरज पडली. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव, असले की कोणाला नाही म्हणता येत नाही. लग्न तोंडावर आलंय आणि कॅश अवेलेबल नाही. म्हणजे ज्यांच्याकडून यायचे आहेत त्यांच्याकडेही मागता येत नाही, असं झालंय. मी समजू शकते, होतं असं कधी कधी. हे बघा, ही मोहनमाळ माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी केली होती. आता नेहा माझी लेकच आहे, मी तिला देणारच होते. तर ही मोहनमाळ तुम्ही घ्या आणि ती मोडून तिचं मंगळसूत्र करा. अहो, दागिन्याचं रूप बदललं तरी भावना तशीच राहते ना. काकू, अहो असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही मला आईसारखे आहात म्हणून मोकळेपणाने बोलून गेलो. याचा अर्थ असा नाही की मी नेहाजींना काहीच करणार नाही. किमान मंगळसूत्र तरी मी करणारच आहे. हो, तुम्ही जे काय करायचं ते करा, पण आधी ही मोहनमाळ ताब्यात घ्या, म्हणजे माझं टेन्शन कमी होईल. मी अजिबात घेणार नाही.
नाही नाही, मी काही ऐकणारच नाहीये तुमचं या बाबतीत. वहिनी जर माझ्यासाठी पाणी घेऊन येता. आणते. काकू अहो हे काय करताय तुम्ही? आधीच तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय. तुमच्यामुळे हे सुख माझ्या आयुष्यात आलंय. तुमच्यामुळे हे लग्न जुळलंय. तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात ना काकू. आणि असं असताना मी तुमच्यासारख्या देव माणसाकडून दागिना घेणं नाही. मला फक्त तुमचा लाख मोलाचा आशीर्वाद पाठीशी असायला हवा. मला तुमच्याकडून हा दागिना नको. मला खरंच काही नको. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे. तुमचे आशीर्वाद पाठीशी असू दे तेवढं मला पुरेसं आहे. येतो मी. चल चल परी बाळा, आवर, उशीर होतोय बाळा. चल पटकन कर, चल. अगं एवढी घाई काय? बघ किती वाजले. अगं आई तूच बघ ना, अगं मोठ्या गाट्यानी छोट्या गाट्याला क्रॉस कुठे गेलाय? अरे हो, आज माझंच 10 मिनिटं लवकर आवरलं. आता घाई करू नकोस. मला माझं काम करू दे आणि तू पण बस. काय हा? अरे वा, आज तुझी लगबग चाललेली दिसत नाहीये. हो का, कधी नव्हे ते आज लवकर आवरलं. इतकं बरं वाटतंय ना नेहा, तुला अशी निवांत बसलेली बघून खरंच खूप बरं वाटतंय. आज मी जरी निवांत असली तरी कोणीतरी खूप जास्त बिझी आहे. दिसतच आहे ते. काकू आली तरी तिचं लक्ष नाहीये अजिबात. अरे चल ना, तू काय बोलतो उगाच? चल. कहाँ ले आए हमें? अरे अरे छोड़ जाने दीजिए हमें. अरे हेच काय असणार बघ. जाने दीजिए? ऐसा थोड़ा ही जाने देगा. तेरे काहीतरी को. नक्की गोंधळ घातलाय. समजाएगा तू. काकू तुम्ही थांबा, मी बघते. ऐसा पूरा का पूरा सगळे मांडव घालने का, हाँ? और उसको वो गोंडा लगाने का, झंडू लगाने का, ये देखिए पूर्ण लाइटिंग करने का चकाचक. हाँ, मेरी मुली की शादी है. अरे हमें जाने दीजिए ना चाचा जी. काका काय चाललंय? बहन जी अरे आप ही इन्हें समझाइए ना प्लीज. क्या हुआ? काय चाललंय काका? हम बताता हूँ. वो कहा है ना, यहाँ जो फूल मार्केट है ना, वहाँ पे हम हमारे बीवी के लिए गजरा लाने गए थे. तभी चाचा जी ने हमारा हाथ पकड़ा और घसीटते हुए यहाँ पे जबरदस्ती ले आए. काका काय बोलतोय हा माणूस? अगं हा काहीतरी सांगतो. तुझ्या लग्नात मांडव घालायचं की नाही म्हणून मी याला घेऊन आलो. चाचा जी हम मांडव वाला नहीं हूँ. हा खोटं बोलतोय ग. तू त्या मांडववाल्याच्या दुकानात उभा होतास की नाही एवढंच सांग मला. अरे वो तो हमारा दोस्त है, गांव वाला. तो उसके साथ हम धंधे पानी का बात कर रहे थे. सॉरी, यांच्या वतीने मी माफी मागते. आप बड़े सही वक्त पे आए हैं. बहुत बहुत धन्यवाद. अरे बाबा पडतो कुठे? अरे इकडे. अरे तो मांडवाचं काय करायचं? मी सांगते आता, तुम्ही बोलू नका, सगळे ऐकताय. चला चला, चला, चला चला. काका आत या. अरे वो तुमको घाट पण बोलेगे रे. तुम मेरा ऐको ना. काका, मी क्या आत बोल या. रहा हूँ? काका आत या. आत अरे तुम्ही लोक माझं कधीतरी म्हणणं ऐकून घ्याल का? आता घरामध्ये लग्न आहे, हं? तर दरवाज्यात मांडव नको घालायला. मांडववाल्याशी उद्या बोलायचं असं ठरलं होतं ना आपलं. 1 मिनिट, आपलं असं काहीही ठरलेलं नव्हतं. उलट आपलं असं ठरलं होतं की सगळं साध्या पद्धतीने करायचं. मग आता हे काय नवीन? नेहा अगं किती चिडतेस. लग्न म्हटल्यानंतर फक्त आपल्याला काय वाटतंय असा विचार करता येत नाही ना. अहो पण कुठे थांबायचं हे तर कळलं पाहिजे ना. मान्य आहे मला की आम्ही जरा जास्त हट्टीपणा करतोय, पण नेहा आई बाप म्हणून थोडस असं होणारच ना. आणि अगं लग्न करतेस म्हणजे तू काही गुन्हा करत नाहीयेस ना. अगदी बरोबर बोललीस तू. अगं तू लग्न करतेस म्हणजे काय करतेस? एक नवीन नातं जोडतेस. असं नातं जे तुझं स्वतःच्या हक्काचं नातं आहे. माणसांच्या आयुष्यात हक्काचं नातं मिरवण्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. मग आपल्या 4 लोकांना आपल्या आनंदात सामील करून घेतलं तर काय हरकत आहे? अगं मी तर म्हणतो तू सगळ्यांना बोलाव. तुझ्या ऑफिस मधल्या लोकांना बोलाव, तुझ्या वहिनी बरोबर दादाला पण बोलाव.
त्यांना सगळ्यांना कळू दे की तू खुशीत आहेस, तुझ्या जगामध्ये तू आनंदी आहेस, हे सगळ्या जगाला कळू दे. आई तू म्हणते की कोणालाच बोलवायचं नाही, पण मी बोलवलं तर चालेल ना? चालेल. सॉरी, मी उगाच चिडले. कोणाला बोलवायचंय तुला? माझ्या फ्रेंडला. तू ऑफिसला गेली की हे त्याला दे आणि आठवणीने सांग की परीने तुला इन्व्हिटेशन दिले. फ्रेंड तुझ्या लग्नाला आलं तर मी, तू, फ्रेंड आणि काका काकू, बाकी कोणी नाही आलं तर चालेल. काकू, मी विचार करत होते दादालाही फोन करू. हो हो. आता तिला फोन कर. हा बोल नेहा, बोल. वहिनी, मी दादाला फोन लावते तो उचलत नाही. आता तुला माहिती आहे ना ते कसे आहेत ते. आता मी तरी काय बोलू? तो लग्नाला येईल ना? अगं येतील ना, नक्की येतील, तू नको काळजी करूस. मी बोलते त्यांच्याशी. हा चल बाय. बर. काय ग, काय झालं? वहिनी म्हणाली दादा पण येईल. अरे बोलण्याच्या नादात विसरले, ऑफिसला यायला उशीर होतोय. मी येते. हो. अरे आजही नवऱ्याला विसरलाच वाटतं. तोच विसरलाय. वाटलंच मला, रुसलेला बायकोसारखे काहीतरी बडबड करणार तू. प्रकरण गंभीर आहे. जेवढ्याच तेवढं उत्तर ऐकून माझ्या क्षणभर मनात काय रे सांगू तुला? काय? माझं वय, पद, प्रतिष्ठा सगळे क्षण विसरावं आणि सनकन जगानाखाली आवाज काढावा. ए जग्गू, जग्गू बिग्गू विसरा. एवढं सोपं काम सांगितलं तुला, एवढं पण जमत नाही तुला. समजून सांगण्यासाठी तो इथे थांबायला हवा ना. म्हणजे कुणाचं काही ऐकायच्या मनस्थितीत नाही येतो आणि तो चाललाय दुबईला. दुबईला? हो. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं, के दिल अभी भरा नहीं. एक मिनिट तुम्ही जर आधी शांत व्हा, इथे बसा, पाणी बिणी प्या, दीर्घ श्वास घ्या. तुम्ही हार्ट पेशंट आहात. माझा नातू प्रेमात पडलाय, कन्फर्म आहे. अरे मलाच काय नव्याने सांगताय? मी अनेक महिने हेच ओरडतोय. तू लक्षण सांगत होतस, पण कन्फर्मेशन आज झालंय. म्हणजे काय? मला सांग, माणूस प्रेमात पडल्यानंतर काय होतं? काय? त्याच्या रिएक्शन मध्येच त्याचं कन्फर्मेशन असतं. काय नाही, असं वागायचं कारणच काय? दुबईला एकदम अचानक जाण्याचं कारण काय? आपण आता त्या मुलीबद्दल, म्हणजे डबेवालीबद्दल बोलूया. डबेवाली बद्दल काय बोलणार? तिचं तर लग्न ठरलंय. तुमच्या नातवाच्या कृपेने तिच्या डोक्यावरती अक्षता सुद्धा पडणार आहे. स्वस्ती. लग्न ठरले म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असं नाही रे. मला सांग, तिच्या मनात माझ्या नातवाबद्दल काय भावना आहेत? काही नाहीये. तेच टिपिकल. मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही, मी तुझ्याकडे मित्र म्हणून पाहते, हेच सगळे. ते मला माहित नाही. या वेळेला त्याच्या मनासारखंच व्हायला पाहिजे आपल्याला. हा ठीक आहे, मला इथेच वाटते, पण मग आता उपाय काय? हे तू मला विचारणार, स्वतःला विचार. सत्य काय ते आपण शोधून काढलेलं आहे. आता लेखक म्हणून मी माझं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. नाटकाचं सूत्रधार तर तू आहेस. नटाला नटीविषयी काय वाटतं आणि नटीला नटाविषयी काय सांगायचंय ते बोलायचं, ते तू बघायचं. हे पण जमणार आहे. त्या पात्रासाठी मीच मेकअप करायचंय. जग्गू, एक बार तुम बोला. आता नाटकाला सुरुवात मी करणार. तुम्ही फक्त तिसरे घंटा द्या, आम्ही ऍक्शन म्हणा, आम्ही आता काम करतो. गुड बॉय इन इंडिया. थँक्यू सो मच.